जालन्यात हळदीच्या कार्यक्रमात डीजेवर नाचत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून 2 जणांवर तलवार, दगड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण. घटनेत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. व्यंकटेश तुकाराम गायकवाड असं मयत तरुणाचं नाव. जखमी तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मयताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा. मयतांच्या नातेवाईकांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी. जालन्यात हळदीच्या कार्यक्रमात डीजेवर नाचत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून 2 जणांवर तलवारीने वार केल्याची घटना आज घडली आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय. व्यंकटेश तुकाराम गायकवाड, वय 22 वर्ष, राहणार कैकाडी मोहल्ला, जुना जालना असं मयत व्यक्तीचं नाव आहे. तर आशिष दीपक जाधव, वय 16 वर्ष, राहणार कैकाडी मोहल्ला, जुना जालना असं गंभीर झालेल्या तरुणाचं नाव आहे. जालना शहरातील शास्त्री मोहल्ल्यात लग्नाचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान डीजे लावलेला असताना डीजेवर नाचत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून ही मारहाण झाली. यात दगड, तलवार, लाठ्या-काठ्यांनी झालेल्या मारहाणीत व्यंकटेश गायकवाड याच्या डोक्यात तलवार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर आशिष जाधव हा तरुण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी व्यंकटेशला रुग्णालयात दाखल केले असताना उपस्थित डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही, पोलिसात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जमलेला जमाव शांत केला. घटनेची माहिती मिळताच शहरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे मोठ्या संख्येने जमाव जमला होता. सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत असून मयतांच्या नातेवाईकांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली आहे. सरम पवार एका डीजेमुळं, एक काही गाण्यामुळं, डॅन्समुळं, काही गातामुळं एका आमचं अंकु तुकाराम जाधवचा यांनी खात्मा केलेला आहे. आणि याच्यामुळं आम्ही सगळं दीपक हॉस्पिटलशी येऊन थांबलेलो आहे. आम्हाला एक नियापाजी पोलीस स्टेशन, कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घटना घडलेला आहे. आम्हाला एक विषय आहे, आम्हाला न्याय मिळावा आणि ते आरोपीला अटक करावा. आणि किती बी अटक केल्यावर बी त्याला खून केला त्याला शिक्षा मिळावा. आणि आमचा अजून एक आदमी माणूस एक घाटी दाखवण्यामध्ये ॲडमिट आहे. याला तुम्ही शासनाने ध्यान ठेवा. आणि मी एक नागरिक, मी वाडचा, आपली पत्नी नगरशोक वाडकाम 13 म्हणून, मी त्याचा पती म्हणून मी वाडकरांचा आम्हाला समाजचा मुलाचा खात्मा केलेला आहे. आणि त्याचा निषेध मी आज करतोय. आणि त्याला शिक्षा त्याला द्यायला पाहिजे. आणि पुढे आरोपी अटक व्हायला पाहिजे, अटक व्हायला पाहिजे. तो लोकांनी अन्न मत आम्ही नेणार नाही. एक आमचं काहीतरी समाजचा एक मेळावा आहे. आणि दुसरा एक घटना, बस स्टँडचा एक माणूस मेलता. आम्हाला DSP कटके साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, हे म्हणणं हे तुम्ही ऐका, आरोपीला अटक शिक्षा देऊ. ते म्हणणं तेही शिक्षा झाली नाही. हे याच्यामध्ये निषेध मी करतो आहे. मग आमच्या समाजाला हत्या का होतो, हो हत्या काय होतं, याच्यामुळे मी जाती समाजाला निषेध करून मी कोणी बी घटना केली असेल आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. आणि त्याला तात्पुरती अटक व्हावी. पोलीस आम्हाला मदत काय करते काय करत नाही, पण पोलीस आम्हाला मदत करून आरोपीला गुन्हेगाराला शिक्षा द्यावा हीच विनंती आहे आमची. काय नाव आपलं? मी सुभाष सरम पवार. तो मोठा आहे, दुखापत मोठा आहे, त्याला बी हानिकारक होऊ शकते. आणि तो साक्षीदार राहणार आहे. त्याला काही झालं तर शासन जबाबदार राहील, पोलीस आपला SV साहेब जबाबदार राहील. ही आपली हे गुन्हेगार राहणारे पोलीस स्टेशन जबाबदार. त्या पोरला काही झालं तर एक जुम्मेदार पोलीस स्टेशन राहील. त्या पोरला काही दुखापत झाली तर हे सांगतो मी.